गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे मला पत्रकारिते क्षेत्रात जाता आलं नाही. मला योग्य मार्गदर्शन देखील मिळालं नाही आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी पत्रकारिता क्षेत्रात जाऊ शकलो नाही. माझ्या वडिलांची गिरणी बंद पडली. मेहनत करायची, त्याच्यानंतर कष्ट, अपार कष्ट येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणती तरी एक स्टेज मिळते. ते सारखं आपला माणूस म्हणायचे. त्याच माध्यमातून आपला माणूस VM या चॅनलची संकल्पना सुरुवात झाली आणि मी हळूहळू वडापावचं दुकान आहे त्याचा इंटरव्ह्यू घेतला. मग मी स्वतःचं राजकीय विश्लेषण करायला लागलो, चित्रपटांचे रिव्ह्यूज करायला लागलो. नमस्कार, मी विनीत मोरे. तर आज सर्वप्रथम मी महाराष्ट्र आयडॉल या युट्यूब चॅनलच्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक आभार मानतो की त्यांनी मला इकडे येऊन बोलायची आणि बिनधास्त व्यक्त व्हायची संधी दिली. त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. तर जीवन प्रवास काय असतो, तर प्रत्येकाचा जीवन प्रवास कसा असतो, कारण मेहनत करायची, त्याच्यानंतर कष्ट, अपार कष्ट येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणती तरी एक स्टेज मिळते. तर माझं जे बालपण माझं ठाण्यात झालं. माझं प्राथमिक शिक्षण किंवा सगळं शिक्षण माझं ठाण्यात झालं. आता सध्या मी बदलापूरला राहतो आणि एका प्रायव्हेट बँकेमध्ये जॉबला आहे. आणि आणि करिअर बद्दल किंवा जर कॉलेज जीवनाबद्दल, शाळेबद्दल जर सांगायचं झालं तर मी एक गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे सर्वांना माहित असेल की गिरणी गिरण्यांचा जेव्हा संप झाला तेव्हा प्रत्येक गिरणी कामगाराच्या मुलाला, त्यांच्या कुटुंबियांवर संकट ओढवलं, आर्थिक संकट ओढवलं आणि त्यांना शिक्षणापासून किंवा शिक्षण घेण्यामध्ये खूप त्रास व्हायला लागला. आम्ही अक्षरशः अंथरूण आमचं फाटलेलं असायचं. फाटलेल्या चादरीवर आम्ही झोपलेलो आणि माझ्यासोबत माझा भाऊ देखील होता आणि त्या दोघांनी देखील आम्ही कष्ट केले आणि हळूहळू आपापल्या पद्धतीने करिअर घडवण्याचा प्रयत्न केला. पण आर्थिक परिस्थिती खूप कमी असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मला पत्रकारिते क्षेत्रात जायचं होतं. पण घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती हे असल्यामुळे मला त्या क्षेत्रामध्ये जाता आलं नाही आणि त्यामुळे माझं जे स्वप्न होतं की पत्रकार व्हायचं, जर्नलिस्ट व्हायचं, हे कुठेतरी भंगलं. पण तरी सुद्धा मी ते करण्याच्या दृष्टिकोनातून, ते पत्रकार होण्याचं माझं डोक्यात असल्यामुळे मी तेच गोष्ट ठेवली. पण साइड बाय साइड मी बीकॉम केलं आणि बीकॉम नंतर MBA देखील मी माझं कंप्लीट केलं. मला योग्य मार्गदर्शन देखील मिळालं नाही आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी पत्रकारिता क्षेत्रात जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला बीकॉम वर समाधान मानावं लागलं. आणि पण मी माझं स्वप्न, माझं ध्येय मी माझ्या डोक्यात ठेवलं आणि ते करत 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 असताना मला एक मार्ग सापडला. आणि असं मी स्टेजवर बोलायची माझी कधीच हिंमत नव्हती झाली. स्टेजवर मी कधी बोलू शकत नव्हतो किंवा शाळेमध्ये कधीच मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. कॉलेजमध्ये देखील कोणत्या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. पण जेव्हा मी बदलापूरमध्ये आलो तेव्हा मला एक मार्ग सापडला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचं नित्यपूजन करत असताना त्यांच्यातून एक प्रेरणा घेतली आणि माझ्या प्रेरणेचे मूळ स्थान म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी. त्यांच्यामुळे मला कारण त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर गुरुजी आता तुम्ही जर बघितलं असेल तर 86 वर्षाचे आहेत आणि 86 वर्षात देखील पायात चप्पल न घालता ते गडकोट मोहीम करतात. आणि ती जी स्फूर्ती आहे, ती जी हिंमत आहे, ती मला शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आली, धारकऱ्यांच्या माध्यमातून आली. आम्ही सगळे धारकरी म्हणून घेतो सगळ्यांना. आमच्या मोहिमा असतात आणि या मोहिमेतून एक स्फूर्ती मिळते की महाराज कसे जगले असतील, महाराजांचे मावळे कसे जगले असतील. 4 दिवस घरातून जे आपण अन्न घेऊन जातो ते अन्न 4 दिवस टिकवायचं. केवढं पण ऊन असू दे, वारा असू दे, त्याच्यामधून आपण मोहिमा करायच्या, चालत मोहिमा करायच्या. आणि थंडी असू दे, ह्या वर्षी देखील मी मोहीम केली. त्या मोहिमेत तर महाबळेश्वरची थंडीचा आम्हाला सामना करावा लागला होता. तरी सुद्धा आम्ही घाबरलो नाही आणि हीच प्रेरणा मला पुढे घेऊन गेली. आणि ह्या प्रेरणेतून मला असं बोलता बोलता कोविड, सर्वांना माहिती की कोविड आला होता आणि कोविडमध्ये सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. जॉबवर अवलंबून राहू शकत नव्हतो कारण जॉबचा पगार हा पुरण्यासारखा नव्हता. त्यात आई वडिलांची जबाबदारी, घराची जबाबदारी असल्यामुळे मी दुसरा मार्ग निवडतच होतो. मग हळूहळू मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली. ब्लॉग्स लिहायचो, आर्टिकल्स लिहायचो आणि असंच बोलता बोलता
आमच्याच संस्थेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दारखरी पुण्यामधले अर्जुन दादा सईद यांनी मला सांगितलं की तू किती दिवस ब्लॉग्स लिहिशील, त्यामुळे तू स्वतःच एक युट्यूब चॅनल चालू कर आणि त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तू लोकांपर्यंत पोहोचू शकतोस. लोकांचे जे संकट किंवा संघर्ष असेल तो मांडण्याचा तू आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न कर, असं त्यांनी मला सांगितलं. आणि ह्या चॅनलचं नाव आपला माणूस VM हे सुरू झालं. पण हे चॅनलचं नाव देखील असं सुरू झालेलं नाहीये. तर बदलापूरमधील असणारे आमचेच मित्र, खूप वयाने जास्त आहेत तरी सुद्धा मी त्यांना मित्रच म्हणतो, ते 75 वर्षाचे आहेत. त्यांचं नाव देवदत्त पंडित आहे. ते सारखं आपला माणूस म्हणायचे. त्याच माध्यमातून आपला माणूस VM या चॅनलची संकल्पना सुरुवात झाली आणि मी हळूहळू वडापावची गाडी म्हणजे एक वडापाव आले त्याच्यापासून सुरुवात केली, की वडापावचं दुकान आहे त्याचा इंटरव्ह्यू घेतला. मग मी स्वतःचं राजकीय विश्लेषण करायला लागलो. चित्रपटांचे रिव्ह्यूज करायला लागलो. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक सर्वात मोठा मला एक इंटरव्ह्यू मिळाला, तो म्हणजे झी मराठीवरची गौरी गोसावी जी लहान सिंगर आहे. तो माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या चॅनलच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा पॉइंट ठरला, की आपण ह्या क्षेत्रामध्ये तर आहोत, पण कलाकारांशी कनेक्ट कसं व्हायचं हे मला त्यातून समजलं. मला जे कॉन्टॅक्ट्स वगैरे होते ते मला मित्रमंडळींकडून, माझ्या संपर्कातील जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून मिळायचे. त्यांनी खूप मला सहकार्य केलं. माझ्या मंडळींनी सहकार्य केलं. ऑफिसच्या कलिगनी सहकार्य केलं. कारण मी खचायचो तेव्हा देखील त्यांनी मला सहकार्य केलं. आणि तुम्हाला विश्वास पटणार नाही, की मी 1 ते 2दा माझ्या मनात असा विचार आला होता, की मी काय करू? कारण मी काहीच करू शकत नाही. तर मला आत्महत्यासारखा वाईट विचार माझ्या मनात आला होता. तरी सुद्धा माझ्या मित्रांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं, मला वाचवलं आणि मी आज तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. तर माझं बालपण जर तुम्हाला सांगायचं झालं, तर असं चांगली अशी आठवण मी जास्त सांगू शकत नाही. चांगली अशी आठवण मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जी वाईट आठवण आहे, जी कायमस्वरूपी लक्षात राहील, कारण ते दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाहीये. कारण मी जवळ-जवळ 7वीत असताना माझ्या वडिलांची गिरणी बंद पडली. मी एक गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझे वडील मफतलाल ह्या गिरणीमध्ये कामाला होते आणि अचानक गिरण्या बंद पडल्या. आणि का बंद पडल्या हे तुम्हाला Googleवर जर तुम्ही सर्च केलं, तर तुम्हाला समजू शकत असेल. आणि 7वीत आम्ही म्हणजे नाश्ता जो असतो सकाळचा, ते पोह्यासाठी देखील महाग होतो, वडापावसाठी देखील महाग होतो. आणि आम्ही ज्या अंथरुणात झोपायचो, त्या चादरी फाटलेल्या असायच्या. कारण आणि त्या फाटलेल्या चादरी वर झोपायचो आम्ही. आणि ठाण्यामधल्या अशा ठिकाणी आम्ही राहत होतो, जिथे जास्ती करून एरिया जो असेल, भाग असेल, तो स्लम एरिया होता. आणि त्याच एरियामध्ये बाहेरचा आवाज वगैरे सहन करून मी माझी 10वी केली, 12वी केली. पण 12वी नंतर मला पत्रकारिता, जर्नलिझम क्षेत्रात जायचं होतं. पण घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मला जर्नलिस्ट होता आलं नाही. त्यामुळे मी प्लेन बी.कॉम केलं आणि बी.कॉम केल्यानंतर मी MBA माझं कंप्लीट केलं. आणि नंतर मला असं समजलं, की आपण बोलण्याचे आपल्याकडे बोलण्याचं टॅलेंट आहे, पण आपल्याला योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्हिडिओज वगैरे किंवा आर्टिकल्स बघायचो. मला त्यात जायची आवड होती, पण हिंमत होत नव्हती. पण तीच हिंमत मला अर्जुनदादा सईद यांनी दिली. त्यांनी सांगितलं, "तुला जर त्यात इच्छा आहे, तू स्वतःचं YouTube चॅनल चालू करू शकतो. डिजिटल मीडिया सर्वांना माहिती आहे खूप चांगला आहे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी माझे चांगले संपर्क आले आणि त्यातली काही लोकांची मला नावं घ्यावीशी वाटतात. जसे माझे जवळचे मित्र आहेत, धीरज आहेत, तसेच माझे गुरु आहेत, प्रकाश ब्रीद आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे श्री संभाजीराव भिडे गुरुजी त्यांच्याच म्हणजे ते जसं करतात त्याच्यातून मला स्फूर्ती मिळाली, धारकऱ्यांमधून स्फूर्ती मिळाली आणि मी आता तुमच्या समोर बोलायला तयार आहे. मी आतापर्यंत खूप मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि मोठमोठी जरी लोकं असली, तरी ते अजूनही जमिनीवर आहेत. आणि मला एक किस्सा सांगावासा वाटतो, की बदलापूरमध्ये एका ठिकाणी कार्यक्रम होता. ह्या डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यामध्ये 1-2 वर्ष झाली असतील. तेव्हा सर्वांना माहिती आहे, की वैशाली सामंत ह्या तिकडे आल्या होत्या. आणि वैशाली सामंत जे त्यांचं हे असतं ते ड्रेसिंग वगैरे करतात.
तर तिकडपासून आम्ही फक्त 10 मिनिटाच्या म्हणजे 5 जवळ दिसत होतो आम्ही. अशा कोपऱ्यात उभे होतो. पण जरी आता ते मोठ्या लेव्हलला असले, तरी अजून सुद्धा ग्राउंड लेव्हलला काय याचं एक उदाहरण म्हणजे आम्ही कोपऱ्यात असून देखील त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी विचारलं, की "तुम्ही काय करता?" म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तींनी आमच्यासारख्या छोट्या म्हणजे चॅनलला किंवा सामान्य माणसाला विचारणं ही आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट होती. आणि तसंच स्पृहा जोशी किंवा दिग्पाल लांजेकर सुभेदार चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक असून देखील त्यांना अजिबात कोणत्याही प्रकारचा गर्व नाहीये. तरी सुद्धा त्यांनी आपल्या चॅनलला इंटरव्ह्यू दिलेला आहे, मुलाखत दिलेली आहे. त्याच्यानंतर अजून गोव्याच्या किनाऱ्यावरचे असेल सिद्धी पाटणे, अशा चांगल्या-चांगल्या व्यक्तींच्या मी संपर्कात आलो. त्यांनी त्यांच्या मुलाखती, त्यांचे अनुभव मला मांडले आमच्या चॅनल समोर. त्यांचे जे मार्गदर्शन होते, ते मार्गदर्शन त्यांनी सांगितलं आणि हळू-हळू आपलं चॅनल आता खूप अशा लेव्हलला आहे, की एक ब्रँड बनू शकतो. एवढ्या मोठ्या लेव्हलला आहे आणि आपल्या चॅनलचं जे उद्दिष्ट आहे, की आप जे मी दिवस पाहिले ते आत्ताच्या मराठी तरुणांनी पाहायला नको. कारण नुसतं नोकरीवर जर तुम्ही अवलंबून राहाल, तर कधी ना कधीतरी नोकरी थांबते, पण व्यवसाय कधीच थांबत नाही. कारण व्यवसाय डाउन होतो, कधी अप होतो, कधी डाउन होतो, पण तो कधीच बंद पडत नाही. आणि मी एक बघितलंय, की एक व्यावसायिक असतो, मराठी व्यावसायिक जर तुम्ही बघितलं, तर तो 4 ते 5 महिन्यात जर व्यवसाय डाउन झाला, तर व्यवसाय बंद करतो. तर माझा या मराठी व्यावसायिकांना किंवा मराठी तरुणांना एक संदेश असेल, की तुम्ही खचून जाऊ नका. कोणत्याही प्रकारे खचून जाण्याचं कारण नाही. कारण व्यवसाय आज तुमचा कमी आहे, उद्या वाढेल, परवा वाढेल आणि मराठी तरुणांनी किंवा मराठी जे असतील, त्यांनी आपल्या मराठी मुलांना, मराठी उद्योजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण जर इतर लोकं जर त्यांच्या लोकांना किंवा त्यांच्या समाजाच्या लोकांना जर मदत करत असतील, तर आपण कोणत्याही प्रकारे मागे नाही राहिलं पाहिजे. आणि सर्वांना राग येईल, एक प्रायव्हेट बँकेत जॉबला आहे, पण ती जी सॅलरी आहे, ती घर चालवण्यासाठी पुरेशी नाहीये. कारण तसं बघायला गेलं तर सगळ्यांचे खर्च असतात. त्याच्यामध्ये घराचं भाडं आलं, लाईट बिल आलं आणि पुढे काही स्वप्न असतात मुलांची, की आपलं स्वतःचं एक घर असावं. तर त्या दृष्टिकोनातून एक चॅनलचा जो डिजिटल मीडिया आहे म्हणजे आपला माणूस व्हीएम हा जो चॅनल मी सुरू करायला घेतला, जॉब सांभाळता, तेव्हा माझ्याकडे इक्विपमेंट्स घ्यायला देखील माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण माझे एक मित्र आहेत पत्रकार, तर त्यांनी मला त्यांचा माईक वापरायला दिला. कारण सुरुवात ही माईकपासून असते. तुम्हाला माहिती आहे, की आपण ब्लॉगिंग करत असतो किंवा इंटरव्ह्यू घेत असतो. तर तेव्हा आपल्याला माईकची गरज असते. तेव्हा त्यांनी तो माईक दिला. त्या माईकवर कसाबसा माईक होता तो, पण चालण्यासारखा होता. आपण त्याच्यामध्ये शूट करू शकत होतो, असा माईक होता. तो माईक मला त्यांनी दिला. तो माईक जवळ मी चॅनलच्या सुरुवातीला 6 महिने वापरला. 6 महिन्यानंतर पैसे वाचवून मी स्वतःचा माईक घेतला आणि त्याच्यानंतर हळू जे चांगले संघर्षमय प्रवास आहेत लोकांचे, ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मी मूळचा कोकणातला असल्यामुळे कोकणातल्या देखील उद्योजकांचे प्रवास लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल, की सर्वांना माहिती आहे, की रील्सवर गाऊनवाली बाई म्हणून एक पेज आहे. खूप रील्स त्यांच्या व्हायरल असतात. त्यांनी मला ह्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायला खूप आवडेल मला, की सिने कलाकार आणि नृत्यांगना आहेत, लावणी नृत्य करतात. ह्या माधुरी पवार, त्यांना मी मला वाढदिवसासाठी आमंत्रण होतं. पण मला काही कारणास्तव तिकडे जाता आलं नाही. पण मित्रांकडून एक माझी वेगळी संकल्पना तयार केली होती फोटोग्राफीच्या माध्यमातून. तर ती मी त्यांना दिली. त्यांना खूप आवडली आणि ते कॉन्सेप्ट आवडल्यामुळे त्यांनी मला स्वतः व्हिडिओ कॉल केला WhatsApp व्हिडिओ कॉल केला आणि मला माझ्या जी नवीन कॉन्सेप्ट होती त्यांच्या नावातून मी एक क्रिएटिव्हिटी तयार केलेली. त्याबद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि आता त्यांनी सांगितलं, की तुम्ही कधीही येऊ शकता. कारण आत्ता आपल्याला त्यांची देखील मुलाखत घ्यायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून. खूप कठीण होतं. कारण एवढ्या मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं. कारण ते रिस्पॉन्स करतील की नाही
का आणि आपण त्यांच्याशी कसं बोलणार ही बोलण्याची देखील माझ्यात हिंमत नव्हती. पण मला सुरुवातीलाच असे लोक भेटले, की जे समोरच्याला सपोर्ट करू शकतात. असेच मला ॲक्टर किंवा सिंगर मिळाले, की जे समोरच्याला सपोर्ट करतात. एका मराठी कलाकाराला किंवा मराठी क्रिएटरला सपोर्ट करतात. त्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स होता, तो वाढत गेला. हळू-हळू वाढत गेला. आत्ता मी प्रत्येक कलाकार असेल किंवा मराठी सिंगर असेल, त्यांच्याशी बोलताना मी अजिबात घाबरत नाही. कारण मला असं वाटतं, की आता आपण या क्षेत्रात आलोय. मला असं वाटतं, की ते माझे मित्रच आहेत. कारण एवढी सवय झाली आहे, की तेच मोटिव्हेशन आहेत माझ्यासाठी. कारण आपण एक सामान्य माणूस राजकारणी देखील माझ्या पोस्टची, माझ्या फोटोची दखल घेतात. मला वाढदिवसाच्या दिवशी इतक्या शुभेच्छा येतात, की त्या शुभेच्छा मला माझ्या 15 वर्ष म्हणजे जे मी शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये देखील आल्या नव्हत्या. आणि मला सांगावसं तुम्हाला वाटेल, की माझे काही मित्रमंडळी आहेत, जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये देखील नव्हते. पण अचानक मला ते स्वतःहून नंबर मिळवून मला कॉन्टॅक्ट करतात आणि ते बोलतात, की जो स्टेजवर बोलत नव्हता, जो कोणत्या स्पर्धेत भाग घेत नव्हता, त्याने स्वतःचा YouTube चॅनल चालू केला. मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती कशा घेतो, कारण ते अक्षरशः माझी मस्करी करायचे शाळेत, कॉलेजेसमध्ये असताना आणि ट्रोल केलं जायचं. पण त्याचा मी काहीच विचार केला नाही. मी फक्त आत्ताचा विचार करतोय आणि पुढे आपल्याला एक ब्रँड बनवायचा आहे. आपल्या चॅनलचा एक ब्रँड बनवायचा आहे आणि मराठी मुलांना कशी मदत करता येईल, हे खूप मला आवडतं आणि एखादा संकटात असेल, त्याला कशी मदत आपण करू शकतो, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्हाला मी एक कोविडमधला अनुभव सांगतो, की बदलापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे, की कोविडमध्ये लोकांना ऑक्सिजन बेडची खूप आवश्यकता होती. तर मी माझ्या संपर्कातून आणि माझ्या मित्रमंडळींच्या माध्यमातून जवळ-जवळ 180च्या वर ऑक्सिजन बेड अवेलेबल करून दिले होते. कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य व्यक्ती, पण मित्रांची साथ, चांगल्या-चांगल्या लोकांचे अनुभव, त्यांची साथ लाभल्यामुळे मी त्या मुलांना किंवा त्या पेशंटला मदत करू शकलो आणि तेच माझ्यासाठी खूप अ, एक अनुभव चांगला सांगावासा वाटतोय. कारण मला समाजसेवेची देखील आवड आहे आणि चॅनलच्या माध्यमातून चॅनलमधले तुम्हाला सांगायला मला आवडेल, की चॅनलमधले 20% जी अर्निंग मला मिळते YouTubeकडून. त्याचा आकडा मी सांगणार नाही. पण त्यातली 20% अर्निंग आहे, ही समाजसेवेसाठी किंवा चांगल्या गरजू लोकांसाठी वापरली जाते. तुम्ही कधीही बघू शकता. मी माझा वाढदिवस कधी घरी करत नाही. मी एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन तो वाढदिवस करतो आणि पाणवठा अनाथाश्रम जे आहे, जे प्राण्यांचा अनाथ आश्रम आहे, पाणवठा बदलापूरमध्येच आहे. त्याचा मी व्हॉलंटिअर आहे. अपंग प्राण्यांसाठी आम्ही काम करत असतो आणि वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. राजकीय विश्लेषण मी करतो, ट्रेंडिंग विषयांवर बोलत असतो. मुलाखती हा आपल्या चॅनलचा मोठा उद्देश आहे. मराठी कलाकारांना, मराठी उद्योजकांना, मराठी तरुणांना कसं घडवता येईल, तसंच पत्रकार कसे घडतील. कारण मी आज पत्रकार झालो नाही, मी जर्नलिस्ट झालो नाही. पण आत्ता जे पत्रकार होतायत किंवा ज्यांना पत्रकारितेत जे शिक्षण घेतायत, त्यांना जर पत्रकारिता जर शिकायची असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मला संपर्क करू शकता. मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र आयडॉल यांनी मला येण्याची, व्यक्त होण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो.